तो वस्तीवरचा वाडा नावाची कादंबरी वाचली आणि तिथून मग अरे म्हटलं हे वाचलं पाहिजे, वाचत गेलं पाहिजे. आणि मग हळूहळू शाळेमधली काही पुस्तकं आणि मुळात मराठी पाठ्यपुस्तकं जी होती त्या पाठ्यपुस्तकांमधील कवितांचा प्रभाव फार सुंदर. वा. मग त्याच्यामध्ये ती धिवर पक्षाची कविता होती, आता 4थीला होती. तळ्या काठी गाती लाटा लाटामध्ये उभे झाड, वा. झाडावरी धिवराची हाले चोचल आलं झाड. क्या बात. किंवा बाबा बोरकरांची कविता होती, बोला कुणा कुणा हवे पुढं पाखरांचे थवे, जादूगार या श्रावणांच्या कर्ण कुंडलींचे दिवे. वा. किंवा आला शिशिर संपत पान गळती सरली, ऋतुराजाची चाहूल झाडा बेलींना लागली. क्या बात आहे. किंवा वसंत बापटांची ती कविता, गतकाळाची होळी झाली धरा उद्याची उंच गुढी, पुराण तुमचे तुमच्या पाशी ये उदयाला नवी पिढी. वा. इंद्रा संतांची कविता, निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे झुबे लाल सरल्या वेकाणी, जरा शिरावे पदर खोचुणे करवंदीच्या जाळी मधुणे. वा. इतक्या सुंदर सुंदर इतक्या अप्रतिम कविता आणि त्याने खऱ्या अर्थाने रिझवलं.